आरक्षणाचा विरोध केला, खुला विरोध केला होता, खुला विरोध केला होता. आणि त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये एक असा समस्या होता जो आजही आपल्या सोबत आहे. त्याचं नाव आहे शरदचंद्र पवार साहेब. त्यांनी महाराष्ट्रात पहिलं राज्य आहे त्याच्यामध्ये मंडल आयोगाने शिफारशीची अंमलबजावणी केली आणि ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग खुला केला आणि तुम्हाला सर्वांना आरक्षण मिळालं. शरद पवार देवेंद्रजी या समस्त लोकांसमोर आणि या विचारवंतांसमोर मी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने म्हणतो की शरदचंद्र पवार हेच ओबीसीचे वकील आहेत. शरदचंद्र पवार हेच ओबीसी आरक्षणाचे जनक आहेत. हेच आहे. पण आज भास्करजी प्रकाश म्हणणं सकाळी म्हटलं की आजच आता मला सांगा, मला माझ्या आईच्या आणि बाबाची आठवण काढण्यासाठी, आई आणि बाबाला विचारण्यासाठी, आई आणि बाबाचं नाव काढण्यासाठी तुझ्या मुहूर्ताची गरज आहे का? नाही ना. शरद पवार साहेब बाप आहे. मग त्याचं जर नाव काढत असेल तर मला तुझ्या परवानगीची गरज आहे का? मग मला हे मंडल यात्रा काढल्यानंतर तू आज यासाठी सांगतात की त्यांना मंडल यात्रा काढल्यानंतर पुढे उठायला लागलं कारण कमंडल समोर आला. मंडल यात्रा काढल्यानंतर कमंडलच्या माध्यमातून झालेला विरोध समोर आला. मंडल यात्रा काढल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मारेकरी तोडगा हे लोकांसमोर आलं. म्हणून मंडल यात्रेचा त्रास होतो, दुखायला लागतो. त्यांनी विचारलं आणि म्हटलं देखील मंडल आहे, मंडळाचा काही उपयोग नाही. पण एक सांगतो शिंदे साहेब की जेव्हापासून नागपूरपासून आजपर्यंत सुरुवात झाली, काल वाशिम बाहेर पावसामध्ये लोक शेकडो संख्येने उभी होती. त्यावेळेला मंडळाचं स्वागत करायला ओबीसी पुढे होता, मंडळाचं स्वागत करायला एससी पुढे होता, मागासवर्गीय पुढे होता, मंडळाचं स्वागत करायला आदिवासी पुढे होता, मंडळाचं स्वागत करायला मराठा पुढे होता, मंडळाचं स्वागत करायला एक मुस्लिम पुढे होता, पण मंडळाचं स्वागत करायला एक फडणवीस नाही होता. लक्षात घ्या मित्रांनो. हे कोण बसले इथे विचारवरती? एक मराठा उभा होता, एक मुस्लिम उभा होता स्वागताला, एक आदिवासी, एक बंजारा, एक ओबीसी, एक दलित उभा होता, पण एक फडणवीस या मंडळ यात्रेच्या स्वागताला उभा नव्हता. म्हणजे मंडळचा दुश्मन कोण आहे? ओबीसीचा खरा मारेकरी कोण आहे? त्याला लक्षात घ्या. हे जाणणं पाहिजे तुम्ही. संख्येने कमी असतो शिवसेना काही पण ओबीसीने जाणून थोडं हे प्रवास करणार आणि म्हणूनच म्हणतात अनेक गोष्टी, भरपूरशा गोष्टीच्या सांगण्यासाठी. पण मंडळ यात्रेच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र मला फक्त सांगायची आहे की ज्या वेळेला मंडळाला विरोध करून कमंडल यात्रा काढून ओबीसीचा आरक्षण रोखता आला नाही, त्याच्यानंतर ही पिलावर शांत झाली, अचानक गायब झाली, अचानक कुठे दिसली नाही. पण लक्षात आलं की हे चाललंय काय? ओबीसीचं आरक्षण मिळालं. लोक पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समितीला निवडणुकीला ओबीसी आरक्षण झालं. मग ही पिलावर गेली कुठे? हा सनातन गेला कुठे? हा सनातन गप्प नव्हता, हा शांत होता. कारण याला ओबीसीच्या पाप जन्मात करायला नको होता. या मुख्य प्रवाहामध्ये एका ओबीसीची मुलगी, एका ओबीसीचा मुलगा पंचायत समितीमध्ये सभापती, जिल्हा परिषदेला अध्यक्ष, नगरपालिका महानगरपालिकेचे महापौर हे त्याला बदलवलं. काय केलंय? 2011 मध्ये शिंदे साहेब ज्या वेळेला जाती या जनगणना मनमोहन सिंगांच्या काळात झाली होती, त्याच्यानंतर ती जनगणना 21 ला व्हायला हवी होती. ती जनगणना झाली तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये ओबीसीची मागासवर्गीयांची बोलण्याची आखणी होती आणि दूध पाणी लागलं. याच्या पाठीमागे सनातनी म्हणून काम केलं. आणि अचानकपणे एक व्यक्ती मियाबाई 2 मिनिट एका व्यक्तीला न्यायालयात पाठवलं गेलं. न्यायालयात कोणती व्यक्ती? विकास किसान गवळी, राहणारा रिसोड तालुका, राष्ट्रपती बरोबर होतो. विकास किसान गवळी नावाच्या एका व्यक्तीला ₹100 सर्वोच्च न्यायालयामध्ये एका 10 मिनिटाची फीस जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये असते एका वकिलाची. अशा एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीच्या ठाण्याच्या मध्ये आहे, अशा एका व्यक्तीला विकास किसान गवळीला कोट्यावधी रुपये देऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं आरक्षण हे 50% वर मर्यादा वाढवून दिलेलं आहे. यासाठी जनगणना करा अशा प्रकारचा आक्षेप घेत एक याचिका दाखल करून कोर्टामध्ये पाठवली. चंद्रशेखर बावनकुळे साहेब एका फोटोच्या बाजूला
सांगाल का? विकास किसान गवळी ही भारतीय जनता पार्टीची औलाद आहे. विकास किसान गवळी ही चंद्रशेखर बावनकुळेची औलाद आहे. मी जाहीरपणे बोलतो. हे फक्त यासाठी वापरलं गेलं होतं की कसे करून ओबीसीचं आरक्षण तोडायचं आणि ते तोडलं, यशस्वीरित्या तोडलं. आणि जवळजवळ मुंबईसारख्या अनेक शहरापासून अनेक राज्यातल्या राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका 45 जिल्हा परिषदा तिकीट झाले फक्त ओबीसी आरक्षण. म्हणजे काय केलं? ज्या कमांडरच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण मिळवून होता त्याच त्या मनोमतीने पुन्हा एका ओबीसीवरती घाला घातला आणि ओबीसीचं आरक्षण स्थगित केलं. हे तुम्हाला आणि आम्हाला सांगण्यासाठी मंडळ आहेत ना, हे सांगतो ना त्यासाठी मंडळ आहेत ना, स्थगित केलं. हे जेव्हा सत्य समोर आलं त्यावेळेला अचानकपणे विकास किसान गवळीच्या पाठीमागून स्वतःचे हात काढून घेतले आणि तो आमचा नाहीच आहे, त्याचा आमचा काही संबंधच नाहीये, तो आम्हाला कधी भेटलाच नाही. पण त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून बाहेर आले आणि लक्षात आलं की विकास किसान गवळी भारतीय जनता पार्टीची पिलावरती त्याने ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज केलं होतं. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हे झाला की ज्या वेळेला ही मंडळ यात्रा निघालेली आहे त्यातून ओबीसी मध्ये होणाऱ्या जनजागृतीमुळे ओबीसीला एक कळायला लागलेलं आहे की ओबीसीचा खरा मसिया म्हणजे शरद पवार साहेब होते. त्यांनी मंडळ रुजू दिला आणि ओबीसीचा दुश्मन मारेकरी हा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही आहात, तुम्ही आहात भारतीय जनता